जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर सर्व अभियोग्यताधारकांचं जे नशीब आहे शेवटी फायनल एकदा लॉक झालेलं आहे। आता इथून पुढची प्रक्रिया नेमकी काय असणार आहे आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे रयत शिक्षण संस्था सातारा याच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये एक याचिका पडलेली आहे। त्या याचिकेचा परिणाम शिक्षक भरतीवर होऊ शकेल का? अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये जी शंका निर्माण झालेली आहे त्या शंकेचं समाधान आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया एक एक करून महत्त्वाच्या ज्या काही अपडेट्स आहे सध्याच्या घडीला त्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स। मित्रांनो, सर्वात पहिली आणि महत्त्वाची अपडेट हीच असणार आहे की कालच्या तारखेला रात्री 12 वाजल्यापासून सर्व अभियोग्यताधारकांचे प्रेफरन्सेस लॉक झालेले आहेत। दुसऱ्या शब्दामध्ये आपल्याला जर का सांगायचं झालं तर सर्व अभियोग्यताधारकांचं नशीब पवित्र पोर्टलमध्ये लॉक करून देण्यात आलेलं आहे। आता आपल्या सर्वांना प्रतीक्षा असणार आहे केवळ आणि केवळ निवड यादीची। ज्या पद्धतीने इलेक्शन होतं आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस मतपेट्यांमध्ये सर्व मतदारांचे मत बंद होतात आणि उमेदवारांचं भविष्य जे आहे ते काही क्षणाकरिता काही दिवसांकरिता या ठिकाणी जे आहे धडधड करत राहतं, अगदी त्याच पद्धतीने आपल्या सर्व अभियोग्यताधारकांची स्थिती आता झालेली आहे। प्रेफरन्सेस लॉक करणे कंप्लीट झालेले आहे। आता सर्वांनी या ठिकाणी प्रतीक्षा करायची आहे अंतिम निवड यादीची। तुमची सर्वांची एकच इच्छा असणार आहे की अतिशय लवकरात लवकर ही जी यादी आहे ती लागायला पाहिजे। आता इथून पुढची प्रक्रिया नेमकी काय आहे? तर आता इथून पुढे शासन आपल्या स्तरावर या ठिकाणी प्रयत्न करणार आहे की लवकरात लवकर निवड यादी लागावी। एक तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट या ठिकाणी सांगतो आहे, मी स्वतः व्हेरीफाय केलेली आहे की आयुक्त कार्यालयाच्या वतीने अतिशय जलद गतीने या ठिकाणी प्रोसेस केली जाते आहे आणि इवाना त्यांनी जे आहे आपल्या कर्मचाऱ्यांना शिफ्टिंग मध्ये काम दिलेलं आहे। म्हणजे 12 तासांच्या ऐवजी 24 तासांचं ते काम करत आहेत। त्यांचं टार्गेट एकच आहे की आचारसंहितेच्या पूर्वी लवकरात लवकर फक्त निवड यादी जाहीर न करता यांना जे आहे जॉईनिंग देखील मिळायला पाहिजे। आदरणीय शिक्षण आयुक्त आणि जे काही आपले त्या ठिकाणचे प्रशासनिक अधिकारी आहेत त्यांचं जे कार्य आहे ते निश्चितपणाने वाखाणण्याजोगं आहे, कारण त्यांनी ज्या पद्धतीने ही जी संपूर्ण परिस्थिती हँडल केलेली आहे की पोर्टलवरती एवढे जास्त प्रमाणावरती अभियोग्यताधारक लॉग इन करत असताना देखील ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आल्या त्या आपण मान्य करू, परंतु त्या दूर करण्यासाठी त्यांनी जी तत्परता दाखवली आणि अभियोग्यताधारकांचे प्रेफरन्सेस अगदी कमीत कमी वेळेमध्ये जे लॉक करून घेतले त्याबद्दल निश्चितपणाने आपण आयुक्त कार्यालयाचे अभिनंदन व्यक्त करूया, आभार व्यक्त करूया। आता हे तुमचा तोच प्रश्न असेल की आचारसंहितेच्या पूर्वी यादी लागेल का? तर त्याचं उत्तर आहे की मॅक्झिमम पॉसिबल आहे, कारण अजूनही आचारसंहितेला जवळपास आपण असं म्हणू शकतो की 10 मार्चच्या नंतर आचारसंहिता लागेल। तर जवळपास 1 महिन्याच्या आसपासचा कालावधी आहे आणि तेवढा कालावधी मेरिट यादी लावण्याकरिता पुरेसा ठरणार आहे असं आपण निश्चितपणाने सांगू शकतो। त्यामुळे आपण पॉझिटिव्ह विचार करणारे लोक आहोत, म्हणून आपण निश्चितपणाने पॉझिटिव्हली घेणार आहोत। आपण ज्या ईश्वराला मानतो आहोत, मग त्याला कोणत्याही नावाने आपण संबोधित करत असाल त्या ईश्वराकडे आपल्याला प्रार्थना करायची की आता मी माझं काम केलेलं आहे, मी माझं प्रेफरन्सेस लॉक करणे जे काही खडाखोड करणे ते केलेली आहे। आता सर्वस्व जे आहे माझं नशीब मी लॉक करून टाकलेलं आहे, आता बारी तुझी आहे। माझी तुझ्यावरती भक्ती आहे, मी मेहनत केली आहे, मी मार्क देखील घेतलेले आहे। आता निवड यादीमध्ये माझ्या आवडीच्या ठिकाणी माझी निवड करणं हे काम तुझं आहे। तेवढंच काम आपल्या हातामध्ये आहे आणि त्याच्या सोबतच आपल्या ईश्वराला आपल्याला ही देखील प्रार्थना करायची आहे की इथून पुढे जॉईनिंग पर्यंत कोणत्याही प्रकारचा अडथळा, कोणत्याही प्रकारचं संकट जे आहे या शिक्षक भरतीच्या मार्गामध्ये येऊ नये। कारण असं घडलंय याच्या पूर्वी की इवाना 2017ची जी शेवटची निवड यादी आहे ती निवड यादी लागल्याच्या नंतर त्या निवड यादीवर स्टे आलेला आहे। त्यामुळे असा कोणताही अनुचित प्रकार आपल्या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये घडू नये, आपण अशी निश्चितपणाने प्रार्थना करणार आहोत। राहतोय दुसरा प्रश्न की रयत शिक्षण संस्था सातारा याच्या संदर्भामध्ये एक पिटिशन टाकण्यात आलेली आहे
त्या जागांच्या संदर्भामध्ये कालच्या तारखेला बरेच अभियोग्यताधारक त्या संदर्भामध्ये पॅनिक झाले होते, घाबरलेले होते की आम्ही आता त्या ठिकाणी प्रेफरन्स टाकला, मी तर 1 नंबरला त्या ठिकाणची संस्था दिलेली आहे, आता माझं काय होणार आहे, मग मी अनलॉक करू का, त्याला चेंज करू का, मग त्या ठिकाणी निवड झाली तर माझी निवड अडकून पडेल का, वगैरे वगैरे बरेचसे प्रश्न होते. आपण सर्वांना समाधान करण्याकरिता रिप्लाय करण्याचाही प्रयत्न केला. माननीय शिक्षण आयुक्तांनी तात्काळ जे आहे कालच्या तारखेला प्रेस नोट रिलीज केली की जेणेकरून आपले अभियोग्यताधारक जे की पॅनिक झालेले आहेत, भांबवलेले आहेत, त्यांना कुठेतरी समाधान व्हायला पाहिजे. त्यांनी ती जी प्रेस नोट काढलेली आहे त्यामध्ये ते स्पष्टपणाने असं सांगतायत की रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेतील शिक्षकांची माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल झालेली आहे. उमेदवारांनी जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमास ते पात्र असतील तर त्यांनी लॉक करावेत. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्या उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंद करण्यास कोणतीही अडचण नाही, अथवा असा प्राधान्यक्रम दिल्यामुळे उमेदवारांच्या निवडीवर विपरीत परिणाम होणार नाही. म्हणजे तुम्ही जर का त्याला प्रेफरन्सेस दिलेला असेल आणि तुम्ही पात्र असाल त्या ठिकाणी ते प्रेफरन्सेस द्या, काहीच प्रॉब्लेम नाहीये, अनलॉक करू नका असं त्यांनी सांगितलं होतं. यास्तव सर्व अभियोग्यताधारकांना आवाहन करण्यात येते की आपणास आपल्या पात्रतेसाठी किंवा आपल्या पात्रतेप्रमाणे जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमामधून योग्य ते पसंतीक्रम नमूद करून आज रात्री 11:59 पर्यंत प्राधान्यक्रम लॉक करावे. यानंतर कोणतीही मुदत वाढ दिली जाणार नाही याची सर्व अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यायची आहे. म्हणजे या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जर का त्या जागासाठी पात्र असाल रयतच्या, तुम्ही बिनधास्त पद्धतीने या ठिकाणी प्रेफरन्सेस द्यायला हरकत नाही. जे काही कोर्ट केसेस असेल ते आयुक्त ऑफिसच्या वतीने त्यांचे जे काही अधिकारी वर्ग आहे ते व्यवस्थितपणाने हँडल करतील, किंवा आयुक्त महोदयांना निश्चितपणाने आपण एक गोष्ट या ठिकाणी सांगू शकतो की त्यांची आपण वाखाणण्याजोगी आहे की त्यांनी भरतीमध्ये जे काही कोर्ट केसेस आहे त्यांचा निकाल इव्हाना लवकरात लवकर लावण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. हे आपण आपल्या डोळ्याने प्रत्यक्षदर्शी बघितलेलं आहे. अन्यथा आपण याच्या पूर्वी ज्या याचिका पडल्या होत्या त्या याचिकांच्या संदर्भामध्ये बघितलेलं आहे की 2-2, 4-4 वर्ष याचिका याचा निकाल लागू शकलेला नाही. त्यावेळेचे जे काही तत्कालीन शिक्षण आयुक्त होते विशाल सोळंकी सर, त्यांच्या कार्यकाळामध्ये बऱ्याचशा याचिका पडल्या आणि प्रत्येक याचिकेला 2, 3, 4 वर्षांचा कालावधी गेलेला आहे. परंतु आता एक गोष्ट चांगली घडलेली आहे की शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेब जेव्हापासून या खुर्चीवर आहेत तेव्हापासून त्यांनी याचिका जे आहे लांबवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. लवकरात लवकर त्याचा निकाल कशा पद्धतीने लागेल त्यासाठी निश्चितपणाने त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तो निकाल कुणाच्याही बाजूने जाऊ, ते त्या निकालाच्या बाजूने आपण नाही आहोत. आपल्याला फक्त एवढंच आहे की माननीय उच्च न्यायालय असेल, न्यायदेवता असेल, न्यायदेवतेने जो न्याय केलेला आहे, जो काही डिसिजन दिलेला आहे तो डिसिजन लवकर यायला पाहिजे. कोणाच्याही फेवरला तो असला तरी आपल्याला त्याचं काही देणं घेणं नाहीये. फक्त शिक्षक भरती जी आहे सुरळीतपणाने चालली पाहिजे, हेच आपलं एकमेव टार्गेट असणार आहे. कारण काही या ठिकाणी अभियोग्यताधारकांचं अशी सिच्युएशन झालेली आहे की त्यांना एक दिवस काढणं या ठिकाणी कठीण आहे. मग अशा उमेदवारांकरिता शिक्षक भरती लवकरात लवकर होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि माननीय जे काही आयुक्त कार्यालय आहे त्या आयुक्त कार्यालयाच्या वतीने पूर्णतः प्रयत्न केला जातो आहे की लवकरात लवकर निवड यादी लागायला पाहिजे. त्याच्यामुळे आता सर्वांनी लॉक करून दिलेला आहे. निवांत राहा, कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नका आणि आपलं जे जीवन आहे ते खराब करू नका, पॅनिक होऊ नका, चिंताग्रस्त होऊ नका. आता रिलॅक्स राहा, हेल्दी राहा, फार जास्त विचार न करता फक्त आपण आपल्या ईश्वराला प्रार्थना करत राहा की निवड यादी लवकरात लागू दे आणि त्या निवड यादीमध्ये माझं देखील नाव या ठिकाणी सहभागी असू दे. त्या किंवा आपण असं म्हणूया की जे पहिलं प्रेफरन्स आहे त्या पहिल्या प्रेफरन्सेसला जे आहे माझी निवड होऊ दे. चला, सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा निवड यादीकरिता. ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या अभियोग्यताधारकांना हव्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत. निवड कशी होते म्हणा, कॉमन रोस्टर म्हणा, किंवा याच्या व्यतिरिक्त आपण एक सेशन एनी चान्सचा घेऊया, हरकत नाही. कारण बऱ्याच जणांचा जो टार्गेट आहे एनी चान्सवाला आहे, एनी चान्स देखील घेऊया. त्यातल्या त्या डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये व्हिडिओज आपण घेऊन येणार आहोत. म्हणजे तुमच्या सोबत मी प्रत्येक पावलावर आहे, शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या सोबत आहे. जोपर्यंत तुमच्या हातामध्ये जॉईनिंग लेटर मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला हवा तो डेटा निश्चितपणाने प्रोव्हाइड करण्याची माझी जबाबदारी आहे.